गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी पाहूयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे पुन्हा एकदा थोडंसं ग्रीनमध्ये ऑलमोस्ट फ्लॅट आपण म्हणू शकतो क्लोज झाले. परंतु USचे जे फ्युचर्स आहेत तर ते सध्या लोअर ट्रेड करत आहेत. आणि जर आपण जे काही वर्ल्ड मार्केट्स आहेत तर त्याचे जर आपण समजा इंडेक्सेस पाहिले तर ते मोस्टली रेडमध्ये आहेत. आणि गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करत आहे की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. परंतु असं का, तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की ट्रम्पनं पुन्हा एकदा टॅरिफ वॉर सुरू केलं. कारण काल रात्री जेव्हा फेडचे मिनिट्स आले तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की ज्या काही गव्हर्नमेंटनं आपण काय म्हणतो त्याला की जे काही टॅरिफ इम्पोज केलेले आहेत त्याच्यामुळे इन्फ्लेशन जे आहे ते वाढतच राहील आणि त्यामुळे रेट कट होणं नियर टर्ममध्ये पॉसिबल नाही आहे. ते झाल्यानंतर ट्रम्पनं ऑटो, त्यानंतर फार्मा आणि जे काही सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्यावरती 25% टॅरिफ इम्पोज केलेले आहेत. परंतु ही गोष्ट अमेरिकेसाठी जास्त हार्मफुल आहे, कारण साहजिकच आहे की अल्टिमेटली त्या टॅरिफचे पैसे कोण पे करणार आहे? अमेरिकन जनताच पे करणार आहे. ओके, तर या गोष्टींमुळे तिथे जे काही फ्युचर्स आहेत ते लोअर ट्रेड करत आहेत, रेडमध्ये आहेत सध्या. आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला जगाच्या सगळ्या मार्केट्सवरती देखील पाहायला मिळालेला आहे. तर आता जर आपण आपल्या मार्केटकडे आलो तर आपल्या मार्केटमध्ये जर आपण आज ग्लोबल क्यूज पाहिले तर पूर्णपणे निगेटिव्ह आहेत. परंतु आपण जर लोकल क्यूज पाहिले तर त्यातला एक पॉईंट आहे की जो मार्केटच्या फेवरमध्ये आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल FISनं सेलिंग क्वांटम हे बऱ्यापैकी कमी केले. काल त्यांनी 1800 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. तर मग आता गेले काही दिवसापासून म्हणजे 10 ते 12 दिवसापासून आपण जर पाहिलं असेल तर FISचं सेलिंग क्वांटम हे जानेवारीच्या तुलनेमध्ये कमी झालेलं आहे. म्हणजे दर दिवशी जे काही त्या क्वांटममध्ये सेल करत होते मोर दॅन 5000 करोड्सच्या आसपास, तर ते आता 1800 कोटी, 2000 कोटी, 2500 कोटी याच्या आसपास आलेलं आहे. ही एक आपण गुड न्यूज म्हणू शकतो. त्यानंतर टेक्निकली जर मार्केटनं जर पाहिलं तर 22,800 होल्ड केलेलं आहे. परंतु जर मार्केटला इथनं वर जायचं असेल तर येत्या 1-2 दिवसामध्ये मार्केटनं 23,000 क्रॉस करून वरती क्लोज केलं पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की 22,800 आपण प्रोटेक्ट करू शकतो. अदरवाईज जर मार्केट 23,000च्या वरती जाऊन जर क्लोज करू शकलं नाही तर मग मात्र आपण थोडंसं कॉन्शियस होणं गरजेचं आहे की 22,800 हा ब्रेक होऊ शकतो. कारण जेवढ्या वेळा मार्केटला खाली आणण्याचा प्रयत्न केला जाईल तर एक वेळ अशी येते की तिथनं मार्केट जे आहे ते ब्रेकडाऊन करत असतं. तर आता अजून एक बऱ्यापैकी न्यूज अशी की जेव्हा वर्ल्ड मार्केट हे ऑल टाईम हाय प्लेस करत होते तेव्हा आपलं मार्केट जे आहे तर ते लोअर लो क्रिएट करत होतं. त्यामुळे आता जर वर्ल्ड मार्केटमध्ये जर काही रिसेशन येण्यासारखी परिस्थिती असेल किंवा इन्फ्लेशनमुळे जर समजा तिथले इन्व्हेस्टर्स जर तिथले पैसे काढून घेत असतील तर मे बी इंडियन मार्केट त्यांच्यासाठी अट्रॅक्टिव्ह ऑप्शन होऊ शकतो. परंतु आता या सगळ्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणाऱ्या गोष्टी आहेत. कारण आपल्याकडे सुद्धा आता मार्च एंड जवळ येतोय, त्यामुळे काय काय होईल ते आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. परंतु टेक्निकली जर आपण पाहिलं तर 22,800 प्रोटेक्ट करणं आणि 23,000च्या वरती क्लोज करणं मार्केटनं फार गरजेचं आहे. तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक मिनिमल स्ट्रेंथ पाहायला मिळणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्टॉक स्पेसिफिक तर आज काही म्हणावं असं नाही आहे. परंतु मार्केटसाठी मेक ऑर ब्रेक सिच्युएशन नक्कीच आहे. कारण जर जो सपोर्ट आहे 22,800 तो जर ब्रेक झाला आणि खाली जर क्लोजिंग झालं तर मग मात्र जो सपोर्ट आहे तो रेझिस्टन्समध्ये तब्दील होईल. आणि जर मार्केट 23,000 क्रॉस करून वरच्या बाजूला जर क्लोज करू शकलं तर 23,000 जो आज रेझिस्टन्स आहे तर तो आपल्याला सपोर्ट झालेला पाहायला मिळेल. म्हणजेच काय की खालची बाजू प्रोटेक्ट होऊ शकते. परंतु त्यासाठी आता पाहावं लागेल की प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने डेव्हलप होतं आहे, त्यानंतर वर्ल्ड मार्केट कसं काम करत आहेत आणि मग इंडियन मार्केटमध्ये काय काय होतं आहे ते. तर मग मित्रांनो, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल मार्केटमध्ये तर जसं जसं मार्केट
22,800च्या जवळ येईल. तसं तसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करावी. मे बी अजून एखादी डाऊनसाईड जर असेल एक 500-700 पॉईंटपर्यंतची, तर मग त्यामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज सापडू शकतात. जे काही फंडामेंटली खूप स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पडझड आता पाहायला झालेली मिळते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये यामध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.